आई तू अजून जागी आहेस? हो, कारण तू जागी आहेस. तुला सुखाने झोप लागल्याशिवाय मी कशी झोपू शकेन म्हाळसा? का कोणास ठाऊक, पण बानू जेजुरीत नसताना हे माझ्यापासून दूर आहेत असं मला वाटायचं. पण आता ती परत जेजुरीत आली आहे, तरीही हे माझ्यापासून दूर आहेत असंच मला वाटतंय. माझा निर्णय योग्य आहे की अयोग्य हेच कळत नाहीये मला. ते मी सांगते. तुझा हा निर्णय अगदी योग्य आहे म्हाळसा. आज जरी काही क्षणांपुरते श्री खंडेराय तुझ्यापासून लांब बसले तरी तुझ्या निर्णयामुळे ते लांब जाणार नाहीत ह्याची खात्री आहे मला. पण आई, काही बोलू नको. सगळ्यात पहिले हा विचार करणं थांबव की तुझा निर्णय चुकला आहे म्हणून. तुझा निर्णय योग्य कसा आहे हे तुला लवकरच कळेल. मला तुला केवळ इतकंच सांगायचं आहे की यापुढे या साऱ्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल ह्याकडे तुला दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे हेच की आता साऱ्या गोष्टी तुझ्या हातात कशा राहतील ह्याकडे लक्ष द्यायला हवं म्हाळसा. त्या बानूला डोक्यावर बसून देऊ नकोस हे ध्यानात ठेव. तू बानूला जेजुरीत येण्याची अनुमती दिलीस त्यामुळे तिला असं वाटेल की आपण क्षमा याचना केली म्हणजे झालं. पण तसं होऊ देऊ नकोस. तिला डोक्यावर बसून घेऊ नकोस. ती कायम तुझ्या आज्ञेत कशी राहील ह्याचा विचार कर. तुला काय म्हणायचंय हे माझ्या लक्षात आलं आहे. मी ध्यानात ठेवेन. ए गंगे, जायचं का? दोस्त काय का काय बी बोलतायसा? देव गेला आहे आत बानूताईंचं. रातभर काय बाहेरच थांबायचं का? धीर धरा. इथनं माघारी जाणार नाही सांगू ठेवतोय अदुगर. आता राहून काय करणार? काय करणार म्हणजे? काम करणार आणि काय करणार? तुम्ही हा मग हो, अजून आपला संसार बी नाही सुरू झाला. समजा चांगलं कधी होणार? होईल ग. आता देवाच्या पायाशी आलोय का नाही समजा चांगलं होईल बघ. मग त्यांच्याकडेच काम मागा की. मागतो काय करू नको. आणि मी एक सांगते, आपण हात नाही राहायचं. गावात जागा बघा लगेच. बघू. तर तुमची आई काय करू देत नव्हती. आता ती नाही तर माझा संसार तरी उभा करू देत मला. ए बघा काहीतरी बरं ना ग. आईला काम नाव ठेवती ग. नाकाला झोंबलं वाटतं. नाकाला झोंबली. देवांची गाठ भेट का होती झाल्या असं काय मधीच.